नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भजी बनवत आहोत. त्या खूप चवीला सुंदर लागते, ही चविष्ट लागते खूप. त्यासाठी मी एक मोठा बटाटा शिजवून साल वगैरे काढून किसून घेतलेला आहे. हे बघा. आता त्याचं साहित्य सांगते तुम्हाला. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. एक मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि धने घेतलेले आहेत, ते पण जाडसर असे घेतलेले आहेत वाटून. आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर भजीला खूप छान लागतो. आणि हळदी पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. प्रथम आपण बेसन घेऊया वाटीमध्ये आणि त्याचा घोळ बनवूया. आधी सगळ्या गुठळ्या आपण फोडून घेऊया थोडंसं पाणी टाकून. अजून थोडंसं पाणी टाकते. नंतर ना आपल्याला टाकायचंच आहे. आपल्याला भजी जशी बनवायची आहे ना, सैलसर बॅटर करतो ना, तसंच बॅटर ह्याला पण ठेवायचं आहे. हे बघा झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकूया आणि व्यवस्थित असं फेटून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं याला. हे बघा. आता त्याच्यामध्ये आपण जो कांदा कोथिंबीर घेतलेली आहे ते टाकून घेऊ. भरपूर अशी कोथिंबीर टाकते, त्याच्यामध्ये कांदा टाकते. आपण जे तीळ घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया. आणि जो ठेचा करून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया आणि ओवा हातावर चोळून टाकूया. ओवा हातावर चोळून टाकला की भजीला फ्लेवर खूप छान येतो. धने टाकूया 1 चमचा, जाडसर वाटून घेतलेले आहेत ते. कढीपत्ता टाकतोय आपण बारीक चिरून घेतलेला आणि हळदी पावडर. सर्व साहित्य टाकून झालेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आपल्याला थोडंसं पाणी ओतावंच लागणार आहे, पण आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण, मग पाणी ओतू त्याच्यामध्ये. हे बघा, मी मिक्स करून घेते. मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला 2 मोठे चमचे फक्त पाणी लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सैलसर बॅटर झालेलं आहे. व्यवस्थित एक साईडने फेटून घ्यायचं. तेल तापत ठेवलेलं होतं मी कढईमध्ये. चला आता भजी तयार करूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. भजी टाकते. तेल चांगलं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवरच तळून घ्यायचे, नाहीतर भजी आपल्या आतनं कच्चे तसेच राहतील.
हे बघा मस्त असे तळून झालेले आहेत. आता काढूया आपण याला. मस्त झाले तळून. अजिबात तेलकट होत नाही आहेत भजी. तेल पण जास्त असं ओढून घेत नाही. आणि मी ह्याच्यामध्ये सोडा किंवा गरम तेलाचं मोहन मी अजिबात टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये. तरी पण खूप सुंदर भजी होतात हे. मंद गॅसवरच तळून घ्यायचे. तयार झाले आपले भजी. उकडलेल्या बटाट्याची भजी किती सुंदर झाल्यात. एक फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा आतनं पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत. खूप छान झालेले आहेत. नक्की ट्राय करा ही उकडलेल्या बटाट्याची भजी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.